नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. महाराजांच्या आशीर्वादाने आजचा दिवस सर्वांना आनंददायी आरोग्यदायी जावोत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ सेवा मार्गातले आहोत. सर्वजण सेवेकरी आहोत. तर आपल्या सेवेकरी मार्गामध्ये नित्यसेवा कशी करावी आणि कोणत्या ग्रंथाचं वाचन पठण करावं हा खूप महत्त्वाचा प्रश्न नेहमी विचारण्यात येतो. त्यामुळे आपण हा व्हिडिओ केलेला आहे. तर व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. आपण दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ सेवा मार्गातले नित्यसेवा नित्यनियमाने करतो, पण बऱ्याच जणांना नित्यसेवा म्हणजे काय हे माहिती नसतं. आपल्या व्हिडिओमध्ये नेहमी त्याचा उल्लेख होतो. त्यामुळे नित्यसेवा म्हणजे काय हे सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत. तर नित्यसेवा म्हणजे आपल्या स्वामींची नित्यसेवा. तर त्यामध्ये येतं रोजचा स्वामींचा जलाभिषेक. तर आपल्याकडे जर मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर आपल्याला रोजच्या रोज नित्यनियमाने श्रीसूक्त, पुरुषसूक्त, त्याचसोबत फलश्रुती याचा जलाभिषेक करायचा आहे. जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही फक्त फोटोसमोर बसून पुरुषसूक्त, श्रीसूक्त, फलश्रुती या स्तोत्राचं पठण करू शकता. पण शक्यतो घरामध्ये स्वामींची मूर्ती असावी. त्यामुळे खूप छान प्रचिती येते. आपले स्वामी आपल्या मंदिरातले, आपले घरातले एक सदस्य आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती हवीच हवी. तर त्याचसोबत श्रीयंत्रावरती देखील श्रीसूक्तचा अभिषेक रोजच्या रोज व्हावा, जलाभिषेक करावायचा आहे. त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं जे 700 श्लोकी आहे, जे मराठीमध्ये आणि संस्कृतमध्ये आहे, अशा ग्रंथाचं रोजच्या रोज पठण करणे गरजेचे आहे. तर त्यातील 3 अध्याय रोज वाचन करणे गरजेचे आहे. त्यामध्ये एक असतो अध्याय भूतकाळ, एक असतो वर्तमानकाळ आणि एक असतो भविष्यकाळ. त्यासाठी 3 अध्याय रोजच्या रोज वाचणे गरजेचे आहे नित्यसेवेमध्ये. तर हा ग्रंथ आपल्या जवळच्या स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये उपलब्ध आहे. अगदी सहज उपलब्ध होतो आणि हा फार सुंदर असा प्रचिती आणणारा ग्रंथ आहे. फक्त 5 ते 7 मिनटं लागतात ह्या ग्रंथाचे 3 अध्याय वाचण्यासाठी. त्यामुळे कितीही गडबड असेल तर 3 अध्याय रोजच्या रोज वाचन करणे गरजेचे आहे. सकाळच्या सेवेमध्ये किंवा संध्याकाळच्या सेवेमध्ये याला वेळेचा कोणताही बंधन नाही. तर त्याचबरोबर 11 माळी जप. तर श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा 11 माळ जप हा नित्यसेवेमध्ये समावेश आहे. तर रोजच्या रोज 3 अध्याय आणि 11 माळी ही सेवा रोजच्या रोज झालीच पाहिजे. आता प्रत्येक जण म्हणतो आम्हाला गडबड आहे, आम्हाला व्याप असतात. बरोबर आहे, सांसारिक आहोत आपण, प्रापंचिक व्याप असतातच. पण त्याचबरोबर आपल्याला सेवा मार्गामध्ये असल्यामुळे सेवेसाठी, स्वामींसाठी देखील वेळ काढायचा आहे आणि ही नित्यसेवा करायची आहे. तर 11 माळी जपमध्ये आपण श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्राचा जप करतो. याला लागतात 20 मिनटं. तर तुम्हाला जर 11 माळी सहज शक्य होत नसेल तर माझं स्वतःचं असं वैयक्तिक मत आहे, जर तुम्ही खूप धावपळीमध्ये 11 माळी करणार असाल, की आता आपण बघतो बऱ्याच ठिकाणी बरं का, की 1 मिनिटामध्ये 1 माळ पूर्ण करतात बरेच सेवेकरी, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणून. तसं करण्यापेक्षा अगदी अनन्य भावाने एक जरी माळ स्वामी समर्थ ह्या षडाक्षरी मंत्राचा जप केला तरीही त्या केलेल्या जपाची तितकीच प्रचिती येते, तितकीच अनुभव येतो, तितकीच फलश्रुती मिळते. त्यामुळे जर तुम्ही मनापासून अगदी अनन्य भावाने एक जरी माळ श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्राची केली तरीही चालते. आपण म्हणतो की 11 माळ करणे गरजेचे आहेत, पण माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव असा आहे की तुम्ही अनन्य भावाने खूप मनापासून सगळ्या प्रापंचिक अडचणी, संकट जे काय असतील ते विसरून फक्त 1 माळ जरी केली ना तर ती नित्यसेवेमध्ये महाराजांना कबूल असते, ती महाराजांना मान्य असते. महाराज नेहमी सांगतात, अनन्य भावाने जो मला शरण येतो त्याचा योगक्षम मी चालवतो, त्याला कसल्याही गोष्टीचं संकट, चिंता ही राहत नाही. त्यामुळे फक्त मनापासून एक जरी माळ केली
तरीही खूप चांगलं आहे. आणि जर तुम्हाला 20 मिनिटे खूप मनापासून स्वामींच्या समोर बसणं शक्य होत असेल तर मी म्हणेन अवश्य 11 माळ जप करा. नाही जमला तर किमान एक तरी माळ जप करावा. ही आहे नित्यसेवा. आपल्या महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करणे, त्याचसोबत स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 3 अध्याय पठन करणे, बरोबर 11 माळ जप करणे श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्राचा. त्याचबरोबर नाही जमलं तर किमान एक तरी माळ जप करणे. ही झाली नित्यसेवा. तर त्याचबरोबर आपली दिवसभरातली दैनंदिनी काय आहे हे पण खूप महत्त्वाचे आहेत. जर आपण स्वतःला स्वामी समर्थ सेवेकरी म्हणत असू ना, तर आपली दिनचर्या खूप महत्त्वाची आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण नेहमी आपल्या दिनचर्येचा विचार करायचा आहे. आपण नेहमी मोठ्यांचा आदर करणे, अतिथींचा आदर करणे, आपल्या घरामध्ये दारात कुणी याचक आला, घरात कुणी याचक आला तर त्याला विनमुख न पाठवणे. त्याचबरोबर घरातली जी कोणी मंडळी असतील प्रत्येकाचा त्याच्या वयोमानानुसार आदर करणे खूप खूप गरजेचे आहे. आणि सहज शक्य होत असेल तर त्याला मदत करणे, कधीही कुणाला नाही न म्हणणे, हे आपल्या सेवेकरी मार्गातील खूप महत्त्वाची सेवा आहे. मी सांगते, जर तुम्हाला 3 अध्याय 11 माळी नाही जमलं तर कबूल आहे, ठीक आहे तुमच्या वेळेनुसार. पण तुम्ही किमान तुमची दैनंदिनी तरी जी आपली आहे ना, ती दैनंदिनी अगदी छान, निष्कलंक आणि व्यवस्थित हवी, ज्याचा आपल्या स्वतःला दुसऱ्यांना अभिमान असणे गरजेचं नाही आहे. जेव्हा आपण स्वतःचा विचार करू त्यावेळी आपल्याला त्या आपल्या दैनंदिनीचा रात्री झोपताना तरी किमान अभिमान वाटावा, की आज माझ्याकडून एक तरी चांगलं कार्य, एक तरी चांगलं काम झालेलं आहे, अशी आपली दैनंदिनी असावी. चांगलं काम नाही झालं तरी किमान आपल्याकडून कोणी दुखावलं नाही गेलं पाहिजे, आपल्याकडून कुणाला वाईट बोललं गेलं नाही पाहिजे, ह्या गोष्टीचा नेहमी विचार करावा. ही खूप महत्त्वाची सेवा आहे आपल्या मार्गातली. नव्हे, सर्वच मार्गामध्ये प्रत्येकाने माणूस म्हणून माणसाकडे माणसासारखं वागायचं, माणसासम वागायचं, मग ते कोणीही असो. तर ही खूप मोठी सेवा आहे जी आपल्या दैनंदिनीमध्ये त्याचा विचार झालाच पाहिजे. स्वामी नेहमी म्हणतात, माणूस जपा, माणूस शिका, परमेश्वर हा माणसात आहे. त्यामुळे त्याच्याचसोबत स्वामी आहेत जे माणसाचा विचार करतात. तर अशी असते नित्यसेवा. थोडंफार काही जे ज्ञान आहे, जे स्वामींनी माझ्याकडून बोलून घेतलेलं आहे, मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केलेला आहे. तर आजच्या दैनंदिनीमध्ये आपण नाश्त्यामध्ये म्हणजे सकाळच्या ब्रेकफास्टला काय केलं आहे ते पाहूया. तर इथं मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये चिमूटभर मीठ घातलं, नंतर चिमूटभर घातला ओवा आणि पाणी घालून या पद्धतीने घट्ट असं मळून घेतलेलं आहे. आपण एक छान असा नाश्ता तयार करणार आहोत. तर ती कणिक मी झाकून ठेवली. नंतर पॅनवरती थोडंसं तेल घातलं, त्यामध्ये धणे, जिरे, त्याचबरोबर लसूण, आलं, हिरवी मिरचीचं वाटण घालून थोडंसं परतून घेतलं. नंतर शिजवलेले बटाटे जे सालं काढून घेतले होते त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, कांदा, चवीनुसार मीठ, नंतर साखर आणि एक अर्ध लिंबू पिळून घेतलं आणि त्याचसोबत जी आपण वाटण परतलं होतं थोड्याशा तेलावरती ते वाटण घालून घेतलं आणि छान सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आपण थोडासा वेगळ्या पद्धतीचा आलू पराठा करत आहोत. सध्या मुलगा घरी आहे, माझा मुलगा बाहेर असतो, तो आलेला आहे. त्यामुळे रोजच्या रोज नाश्त्यासाठी काहीतरी करण्यात येतं. म्हटलं जी केलेली माझी रेसिपी आहे आपल्या व्ह्यूअर्ससाठी देखील शेअर करावी. तर काय झालं, माझ्याकडून बटाटे उकडताना थोडंसं त्याचं बॅटर पातळ झालं. जेव्हा बटाटे मी कुस्करले तेव्हा मला पातळ वाटू लागले. तर अशा वेळी काय करायचं, जे आपले कांदे पोहेचे पोहे असतात ना, ते पोहे आपण छानपैकी भिजवून घ्यायचे आणि त्या बॅटरमध्ये घालायचे, म्हणजे घट्टसर मिश्रण तयार होतं. छान मिक्स करून घेतल्यानंतर कणकेची मध्यम आकाराचा गोळा घेतला आणि या पद्धतीने बॅटर मध्यभागी भरून घेतलं. भरपूर बॅटर भरलेलं आहे. थोडीशी पिठी घातली आणि छान बंद करून घेतलं आणि नंतर आपण एकसारखा पराठा लाटून घेतलेला आहे. तर आता इथे ना आपल्याला वाटेल की बॅटर थोडंसं पातळ झालं होतं, मग हा पराठा छान होईल का? अगदी छान होतं. काही वेळेस कसं होतं, गडबडीच्या वेळी ना आपल्याकडून पाणी जास्त पडतं किंवा खूप कोरडं होतं. आता हे बटाट्यांवर पण डिपेंड असतं की काही वेळेस जुने झाले, म्हणजे जून बटाटा जर असेल ना तर थोडासा चिकट येतो बरं का तो बटाटा, त्यामुळे तो थोडासा पातळसर झाल्यासारखा वाटतो. आता हे तसंच झालं होतं. बटाटे आणून तरी 8-10 दिवस झाले होते, थोडेसे जून होते बटाटे, त्यामुळे थोडंसं पातळ वाटलं मला. म्हणून
मी भिजवलेले पोहे घातले आणि छान असा पराठा मस्तपैकी भरून घेतला आणि छान मी लाटून घेतला दोन्हीकडून पिठी घालून. हा अगदी पौष्टिक होतो पराठा, पोटभरीचा आहे. आणि दही लावलं होतं मी. सध्या पावसाळा पण चालू आहे, पण आज जरा उघडीप मिळाली होती, म्हणजे पाऊस जरा थांबला होता. छान अशी कवळी ऊनं पडली होती. म्हटलं ताजं ताजं दही आहे तर पराठा करूया. तर पोहे उपमा तर आपण नेहमीच करतो, पण पराठे केले. माझा मुलगा आलेला आहे म्हणून वेगवेगळं थोडंसं करण्यात येतं. तसं तर मुलं बाहेर असल्यामुळं नाश्त्यांचा रोज असा काही होतच नाही करणं, की आम्ही डायरेक्ट पोळी भाजी किंवा भाजी भाकरी जी आहे तीच करतो. कारण शेतकरी भागातले आहोत, आम्ही ग्रामीण भागातले आहोत. त्यामुळे नाश्त्याचं बऱ्यापैकी आमच्याकडं केलं जात नाही. सरळ सकाळी चपाती भाजी खायची आणि मग शेताकडे जायचं, हा नित्यनियम असतो. पण मुलं आल्यानंतर नाश्त्याचे काहीतरी प्रकार करण्यात येतात. आपल्यालाही बदल वाटतो करताना आणि खाणाऱ्यांना, घरातल्यांना देखील बदल वाटतो. तर असा छान पराठा मी लाटून घेतला आणि मस्त टमटमीत फुगलेला पराठा भरपूर तूप टाकून भाजून घेतला आहे. घरचं तूप आहे, थोडंसं आळलेलं आहे. जरा 2-3 दिवस भरपूर पाऊस पडला, त्यामुळे थंड झालं होतं वातावरण, पण सकाळी सकाळी कोवळं ऊन पडलं होतं. त्यामुळे पराठ्यासोबत मी सगळ्यांना दही दिलेलं आहे. तर असा छानसा पराठा गरम गरम सर्वांना खायला दिला. तर असा हा सोनचाफा आहे बरं का, हा आपण वडगावच्या नर्सरीतून आणलेला आहे. लवकरच आता उघडलं पण आहे, जरा पाऊस लावून घेणार आहोत. आणि बहरलेला सोनचाफा मी तुम्हाला रोज दाखवणार आहे. आपल्या स्वामींचं आवडीचं फुलं आहे हे. आणि हा आहे चांदणीचा वेल, त्याचसोबत रातराणी. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप कृतज्ञता आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.